हॉस्पिटलमध्ये असेच जर निष्पाप बळी गेले तर पतित पावन संघटना उग्र आंदोलन करेल। या घटनेत नावाला काळं फासलं तुमच्याकडून, नावाला काळं फासलं, हॉस्पिटलच्या नावाला काळं फासलं, कारवाई व्हायलाच पाहिजे। अजून गुन्हा दाखल नाहीये, अजून गुन्हा दाखल केला पाहिजे, त्या गोष्टीवर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ट्रस्टी प्रशासनाला निलंबित केलं पाहिजे, प्रशासक नेमलं पाहिजे। आपण पाहतोय की या ठिकाणी जे रुग्णालयाचं बाहेरच्या बाजूला नाव होतं, या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन असं जे नाव होतं, त्या नावाला या ठिकाणी पतित पावन संघटनेकडून काळं फासण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पतित पावन संघटनेचे कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुरू आहे। खरं तर काय नेमकी आज जायचंय अरे आवाज प्रशासक, या हॉस्पिटलवरती प्रशासक नेमलं गेलं पाहिजे। इथं गोरगरिबांना न्याय मिळवत नाही, ट्रस्टी जे आहेत ते भ्रष्टाचारी आहेत। हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय, हॉस्पिटलमध्ये आत जाण्याचा प्रयत्न करताय का? जातोय, आम्हाला जाऊन दिलं तर आत्मविश्वास काळं भासणार आहे, पण नागरिक जे ऍडमिट आहेत जे त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही बाहेर उभा आहे। असं आंदोलन केल्यामुळे रुग्णांना त्रास होऊ शकतो, इथं उपचार घेणं, नागरिकांना त्रास होऊ नये, रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही बाहेर आंदोलन करत आहे। ट्रस्टी जर गावले तर ट्रस्टीला काळं फासल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। नावाच्या पाठीला काळं फासलं तुम्ही आता, हा निषेध व्यक्त केलेला आहे, त्यांनी काळं कृत्य केलेलं आहे, काळे पैसे मागण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आम्ही नावाला काळं फासलेलं आहे। खरं तर हे सगळी घटना झाल्यानंतर प्रसूती झालेल्या महिलेचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालाय, मात्र रुग्णालय प्रशासन म्हणतंय की हे चुकीचं सांगितलं जातं। हे रुग्णालय जे आहे, ह्या रुग्णालयाचे जे सगळे ट्रस्टी आहेत यांना सरकार आणि सर्व पक्षाच्या लोकांचा वरदहस्त आहे, त्याच्यामुळे हे माजलेले आहेत, गेंड्याच्या कातड्यासारखे आहेत। त्यांचं गेंड्याचं कातड जर उतरायचं असेल तर पतित पावनच उतरू शकते। अशा काय तुमची पुढची भूमिका काय असणार? तर उद्याच्या उद्या या 302चा गुन्हा दाखल केला नाही तर ह्या ट्रस्टीचे जे प्रमुख आहेत त्यांना आम्ही आतमध्ये येऊ देणार नाही, पुण्यात फिरू देणार नाही। कुणावर गुन्हा दाखल करावा, काय मागणी? ट्रस्टीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। कोण ट्रस्टी नाव सांगा त्यांचं, कुणावर गुन्हा दाखल? ट्रस्टी प्रमुख असेल त्यांच्यावरती, एकूणच सर्व प्रशासनावर। अहो कालचा प्रयोग आहे तो काळा प्रयोग त्यांनी केला, काळा पैसा मागितला गेला, ज्या महिला मृत्युमुखी पडली तिला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही यांना काळं फासलेलं आहे। मागणी अशी आहे की ह्या ट्रस्टीवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, याच्यावर प्रशासक नेमलं पाहिजे आणि याच्या पूर्ण हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे। पण ते म्हणतात की आम्ही कुठली पैशाची मागणी केली असं म्हणत असतील तर सगळे फुटेज सीसीटीव्ही कॅमेरे यांनी चेक करावे। आरोग्य मंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशी समिती नेमण्यात आली, पाठीशी घालताय आरोग्य मंत्र्यांच्या आदेशानंतर चौकशी समिती नेमण्यात आली।